बघा असा हा अथांग बसलेला आपला मिडभाव तांबडेकर समुद्र किनारा यजोबा देवीचं मंदिर रिनोव्हेशन करून अजून मोठं मंदिर बांधण्यात येतं. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि तुम्ही गेस करू शकता मी कुठे आहे. आहोत आपण मस्तपैकी समुद्राच्या समोर. पावसाळ्यातला समुद्र म्हटलं की माझा प्रचंड फेवरेट आहे. मला तर भरपूर आवडतो. म्हणजे माझंच नाही, मला असं वाटतं जे पण कोकणातले लोक आहेत ना त्यांना तुम्ही विचारलं की त्यांचा फेवरेट कोणता आहे कोकणातला, तर मोस्ट ऑफ जण हेच सांगतील की पावसाळा. आता कसं आहे, पर्यटकाच्या दृष्टीने तो योग्य असणार नाही, पण ज्यांची इथे घरं आहेत ओके तर त्यांच्यासाठी तर मस्त वातावरण आहे. ओके, एवढं भारी वाटतं ना. आणि जर तुम्हाला असं मेंटली पूर्णपणे चिल्ड रिलॅक्स करायचं असेल तर मग आयडियल आहे. तर मी पण आलोय आता. प्रेरणा आणि चिव पण आहेत बरोबर, पण ते सावंतवाडीला आहेत. ओके, सासूरवाडीला, कारण जरा घराचं काम काढलंय तर त्याच्यामुळे त्यांना इकडे आणलं नाही. सगळी धुळधुळ आहे आणि हाच आयडियल सीझन आहे. आता सगळे माणसं वगैरे मिळतात तर त्याच्यामुळे पटापट आता जरा घराचं काम करून घ्यायचं आहे. तर ते पण तुम्हाला दाखवेन एकदा घर रेडी झालं की काय काम काढलंय, काय करतोय ते. ओके, सो ती एक वेगळी स्टोरी आहे. पण आता तरी आहे समुद्रावरती आणि तर तुम्हाला दाखवतो. बघा असा हा अथांग बसलेला आपला मिडभाव तांबडेकर समुद्र किनारा. तो आजकाल ब्लॉग फार कमी झाले आहेत आपले, पण आज आलो इथे आणि मग वाटलं की ब्लॉग करावा. कारण समोरच बघा, ज्यांनी ज्यांनी जुने जुने व्हिडिओ बघितले असतील ना तर त्यांना आठवत असेल गजबा देवीचं मंदिर आणि त्याच्या खालचा परिसर कसा होता. तर आता तो पूर्णपणे चेंज झालेला आहे. बघा आता एक खाली आता एक संरक्षक भिंत बांधली गेली आहे, त्याच्यावरती अजून एक संरक्षक भिंत बांधली जाते आणि त्याच्यामध्ये पण थोडी जागा आहे. तिकडे पण एक छान असं गार्डन वगैरे होईल आणि त्या संरक्षक भिंतीच्या वरती मस्तपैकी छान गार्डन आहे आणि तिकडे पार्किंगचा एरिया आहे. बघा मस्तपैकी सनसेट होतोय आणि आता गजबा देवी मंदिर पण परत एकदा बांधलं जाणार आहे. ओके, म्हणजे जुनं एक होतं, मला आता पण आठवतं, काळ्या काळ्या दगडातलं मंदिर होतं छानपैकी. गजबा देवीची आज पण मूर्ती काळ्या दगडातलीच आहे आणि मंदिर पण त्यावेळी काळ्या दगडातलं होतं. नंतर मग मध्ये आनंदिगे साहेब इकडे आलेले. ओके, तर आनंदिगे साहेबांच्या हस्ते मग इथे हे मंदिर बांधण्यात आलं आणि आता हे मंदिर पण रिनोव्हेशन करून अजून मोठं मंदिर बांधण्यात येतं. हे आता असा स्पॉट होईल इन फ्युचर, जर का कुणकेश्वर आज कसं आहे ते देव कुणकेश्वर, तर तसंच हे आई गजबादेवीचं छानपैकी मंदिर होणार आहे. आणि मला असं वाटतं याचं थोडं युनिक पण आहे. श्रीदेव कुणकेश्वराचं मंदिर ना थोडंसं समुद्राच्या जवळ आहे असं, आणि म्हणजे हाईटला सेम आहे. हे जर तुम्ही आत्ता म्हणजे तुम्हाला वाटत असेल, पण जर तुम्ही तिथे गेलात ना तर तुम्हाला जाणवेल की त्याच्या वरतून मग असा काय समुद्र दिसतो. अजून आता हाईट अजून वाढली आहे, त्यामुळे एकदम भारी भारी होणार आहे. ओके, सो मला असं वाटतं अजून एक वर्ष तरी जाईल, 1-1.5 वर्ष. पण 1-1.5 वर्षामध्ये हे आई गजबादेवीचं मंदिर सुंदर असं पर्यटन स्थळच होऊन जाईल. जो पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येईल तो इकडे नक्कीच व्हिजिट करेल. आणि त्याच्या बाजूला भक्तनिवास पण आहेत. पण आता जर तुम्ही इथे म्हणालात ना, बघा तिकडे आहे. ओके, इथे गावागावामध्ये छोटे छोटे होमस्टे झाले आहेत. तिकडे एक रेत नावाचं रिसॉर्ट आहे, इथे पण 1-2 विलाज झाले आहेत. सो बरेचशी इथे डेव्हलपमेंट झालेली आहे. MPDC चालू होऊ दे नको होऊ दे काही फरक नाही पडत, पण मला असं वाटतं तुम्ही इथे आलात तर आता मिडभावमध्ये तुम्हाला एक 10-12 ऑप्शन्स मिळून जातील राहायला. ओके, 1 वर्षभरामध्ये. आणि तांबडेमध्ये तर आहेतच, म्हणजे एक 20-25 ऑप्शन्स तुम्हाला या समुद्र किनाऱ्यावरच मिळतील. आणि शांत समुद्र किनारा तुम्हाला माहिती आहे, आता अजिबात वाटत नाही. लाटा त्यात बघा त्याच्या. ओके, म्हणजे धुमशान घातल्यात तिकडच्या लाटा बघा. ओके, सगळ्या बोटी तुम्ही बघू शकता त्या अशा वरती काढून ठेवण्यात आलेल्या आहेत. ओके, हे बघा सगळ्या पार्क केलेल्या आहेत. आणि आता जेटी पण आहे ना, जेटी तर ती पण आता मोठी बनवली आहे. तुम्ही बघू शकता एकदम अशी, पहिल्यांदा छोटीशी होती, तर आता ही जेटी पण आता नवीन बनवली आणि चांगलं मजबूत बांधकाम केलेलं आहे. ओके, सो आता किती म्हणजे पूर्वीच्या सगळ्या बोटी राहायच्या नाहीत. कारण असं काय होतंय की मिडभाव व तांबडे दोन सुरुवातीला एकच गाव होतं, पण आता ते वेगवेगळी गावं असतील ना तरी तिकडच्या पण बोटी आणि तिकडून पटकन समुद्रात जाता येत नदीच्या मार्गे, मग तिकडच्या पण बोटी सगळ्या इकडेच असतात आणि त्याच्यामुळे जागा कमी पडत होती जेटीवरती. मग त्याचं पण रुंदीकरण करण्यात आलेलं आहे. तर छान डेव्हलपमेंट चालू आहे इथे. आणि बघा आता या बोटी पण सगळ्या इथं आता सप्टेंबर महिना चालू झाला किंवा गणपती नंतर 1 ऑक्टोबरपासून तर चालू होईलच होईल मस्तपैकी छानपैकी. आणि मग समुद्रामध्ये बोटी जाते आणि तुम्ही पण इथे छानपैकी फिरायला येऊ शकता. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा वाळू. ओके, छान अशी सोनेरी रुपेरी वाळू आणि माडांची बनं, सुरूची झाडं. ओके, आता कसं आहे की जरा शांत शांत असतं. आता म्हणजे पूर्वी गावामध्ये मोठ्या प्रमाणात भातशेती व्हायची, पण आता जास्त लोक भातशेती करत नाहीत. तर त्याच्यामुळे कसं पावसाळ्यात असं ना शांततेतच असतं, म्हणजे आरामाचा. पूर्वी म्हणजे माझे
वडील जेव्हा इथे लहानपणी होते त्यावेळी पावसाळ्यामध्ये एकदम लगबगीचा खूप बिझी असायचे पावसाळ्यामध्ये. कारण या रे पहिल्यांदा सगळी लावणी करा रे, आणि नंतर त्या झाडांना पाणी, हे ते सगळी कामं नांगरणीची आणि याची सगळ्याची, त्याच्यामुळे पूर्ण पावसाळा बिझी जायचं. पण आता शेतीची कामं जशी कमी झाली तशी बघा तिकडे पण आता आपली गावातली काही मंडळी आहेत, एक मला असं वाटतं 10-15 लोक आहेत तिथे शांत बसली आहेत. तर आत्ता असं झालंय की ऑक्टोबर नंतर टुरिस्ट सीझन चालू होतो. आता इथे एक सागरदीप म्हणून पण होमस्टे आहे, ते आमच्या डगरेच आहेत, तर त्यांनी चालू केलं आहे. 3 रूम आहेत इथे मस्तपैकी. तर तेच सांगत होते आता मला की मे महिन्यात तर एवढी गर्दी होती, तर त्याच्यामुळे थकायला होता पूर्ण. कारण असं आहे की रूम देणं एक वेळ शक्य आहे आणि त्याची साफसफाई करणं, पण 20-25 लोकांना जेवण बनवणं म्हणजे थकायला होऊन जातं. आणि ते रोजच्या रोज करायचं म्हणजे खूपच सगळ्याचं काम आहे. तर त्याच्यामुळे हा जरा रिलॅक्स टाईम आहे, जसं की जरा रिलॅक्स करतात. आता झालं काय की पूर्वी तुम्हाला आठवत असेल पावसाळ्यामध्ये सगळेच म्हणजे डगरे काका म्हणा, ओके दीपक म्हणा, इथे ना पागायला जायचे. पण आता सीन काय झालंय, ते सगळे दगड आहेत ना, ते दगड बघा ना असेच काढून ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे तिकडे पागायला जायला मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय. पागायला मिळत नाही त्याच्यामुळे मग पागण्याची मच्छीमारी बंद आहे. घराने करतायत पण तेवढी घराची मजा नाही. ओके, तेवढं मिळेल नाही मिळेल, पागायला मच्छी मिळून जायची. त्याच्यामुळे आता जर हे जोपर्यंत काम संपत नाही तर तोपर्यंत जरा पागणं वगैरे एवढं होणार नाही. त्याच्यामुळे अशी आता बांधवशी तांबवशी आता सध्या मिळत नाही. तर हे सगळेचे सगळे जण आता इकडे दिसले असतील, पाकताय नाही तर गरवत आहे. ओके, पण तिकडे तर चालू असतील, तांबडेला गरवत असतील. आणि बघा आपल्या गावातल्या स्त्रिया वगैरे पण मस्तपैकी ना असा ग्रुप बनवून ना संध्याकाळच्या वॉकला आहेत. पूर्वी असं दिसायचं नाही, ते या मूर्ती घरातच थांबायच्या. पण आता मोस्ट ऑफ स्त्रिया वगैरे पण त्याच्यापासून मी संध्याकाळी समुद्रावरती छान फिरायला येतात. वुमन एम्पॉवरमेंट इकडे पण मी आलो ना, बऱ्याचशा काकी होत्या. ओके, सो अशा 6-7 काकी इथे मस्तपैकी ग्रुप करून गप्पा मारत बसलेल्या. आणि बाकी वा आपली गाडी. ओके, आणि इथे आलं की आपण मी अशी गाडी पार्क करतो इथे. ओके बाबा, तुम्ही आलात कधी तरी इथे बाजी बघून सांभाळून करा, त्याच्यात असे खालती जा गाडी सगळ्यात. ओके, आता ते काय अंदाज आला त्याच्यामुळे इथे एक गाडी पार्क करून इथे असं मस्त तुम्ही समुद्राचा आनंद घ्यायला बरं वाटतं. कारण तर वरती जरा गजबा देवीकडे काम चाललंय, त्याच्यामुळे तिकडे आता सगळ्या सिमेंट सगळं ओततात वगैरे, तर त्याचा आवाज वगैरे आहे. त्याच्यामुळे काल मी त्या दिवशी जाऊन आलो, माझा आजचा दुसरा दिवस आहे. काल मी वरती जाऊन सगळं काम बिम बघून आलो. म्हटलं आज जरा इथूनच जेव्हा काम कम्प्लीट होईल तेव्हा मग तुम्हाला सगळं दाखवेल. पण जे पण काय होणार आहे ते एकदम भारी होणार आहे. ओके, मजा येणार आहे. ओके, सो वाव बघा, 2 मिनटं जरा समुद्राचा आनंद घ्या. ॲक्च्युली आता ब्लॉगिंग मी ना तसं कमीच करून टाकलेलं आहे, कारण वेळच मिळत नाही मला. कारण कसं आहे, ब्लॉगिंग इन अ वे ना थोडं एक मेंटल डिसिप्लिन आहे किंवा मेंटल ऑब्सेशन पण आहे. जर करायला घेतलं ना तर मग ते असं वाटतं की अरे आज काय दाखवावं, आज काय करावं. पण आता बाकीची कामं पण आपली आहेत, तर ती पण महत्त्वाची असतात आणि त्याच्यातच पूर्ण दिवस निघून जातो. तर ऑफिस आहे, स्टाफ आहे, त्याच्यामुळे बघा आता जेवढं जमेल, कधी वाटलं कॅमेरा हातात घ्यावा जसं आत्ता वाटतंय तर त्यावेळी मी नक्कीच ब्लॉग करेन. आणि तुम्हाला स्पेशली गावाला आल्यावरती, कारण बऱ्याच लोकांना माझ्या गावचे ब्लॉग आवडत राहतात, तर म्हटलं या अशा अपडेट्स तुम्हाला देत जाईन. घराच्या आजूबाजूची पण जी अपडेट आहे ना ती पण नक्कीच देईल. आणि जर आता हा समुद्र मी पण जरा बसतपैकी बसतो आणि या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतो. ओके, आणि तुम्ही पण घ्या. म्हणजे एक छोटासा ब्लॉग होता, जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.